बासुंदीच्या चवीची मस्त स्वादिष्ट सुमधुर बेसन खीर आज आपण बनवणार आहोत. कोणत्याही सण समारंभाला अगदी झटपट घरच्या उपलब्ध साहित्यात ही खीर तुम्हाला बनवता येईल. त्यासाठी पातेल्यात थोडंसं पाणी टाकून अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं. दूध गरम करायला बाजूच्या गॅसवर ठेवते. गॅसवर कढई ठेवली, यात 2 चमचे साजूक तूप ऍड करायचं. तूप वितळलं की यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून बेसन पीठ कमी गॅसवर बेसन पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे. खीर होईपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर पहा, बेसन पीठ छान भाजून झालं. बेसन पिठाला तूप सुटलंय, त्याचा हलकासा रंग बदललाय. साधारण 2-3 मिनिटात बेसन पीठ भाजून होतं. आता यात 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स या बेसन पिठासोबत एखादा मिनिट भाजून घेऊ. तर पहा, ड्रायफ्रुट्स आणि खोबरं बेसन पिठासोबत छान परतलंय. आता यामध्ये घालूया अर्धा लिटर गाईचं किंवा म्हशीचं गरम दूध. थोडं थोडं करून घाला, कारण मिश्रण खूपच गरम आहे. दूध घातल्यावर फसफसून वर येतं, त्यामुळे थोडं थोडं दूध घालून हलवून घ्या. तर संपूर्ण अर्धा लिटर दूध यामध्ये मी घातलं आहे. तर पहा, यामध्ये बेसन पिठाच्या अजिबात गठुळ्या झाल्या नाही, कारण आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घातला होता ना, त्यामुळे बेसन पिठाच्या गाठी न होता पटकन मोडल्या गेल्यात. ही वेगळ्या प्रकारची बासुंदीच्या चवीची खीर बनवताना तुम्हाला खास टीप आहे. या टिपचा नक्की वापर करा. आता खीर आणखी चविष्ट होण्यासाठी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर ऍड करायची. मिक्स करू. मिल्क पावडरमुळे खूप छान खिरीला टेस्ट येते. आता याला एक उकळी काढून घेऊ. तर पहा, खिरीला उकळी आली. यात आवडीप्रमाणे 4-5 चमचे साखर आणि 5-6 काड्या केशरच्या घालायच्या. केशरमुळे खिरीला रंग आणि चव दोन्ही छान येईल. ही खीर जास्त आटवावी लागत नाही. बेसन पीठ वापरल्यामुळे 1-2 उकळीतच ही खीर दाटसर होते. कमी गॅसवर सतत चमच्याने खीर हलवून घ्यायची. तयार झाली. फक्त 10 मिनिटात मस्त बासुंदीच्या चवीची स्वादिष्ट सुमधुर बेसन खीर. खिरीला रंग बघा ना, किती सुरेख आलाय. कमी साहित्यात अगदी झटपट ही बेसन खीर तयार होते. कोणत्याही सण समारंभाला ही खीर तुम्ही बनवू शकता. सर्वांनाच खूप आवडेल. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.